आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण तालुक्यात प्रेमसंबंध आणि विवाहाच्या चर्चेतून 25 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कळवण पोलीस पुढील तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नरुळ येथील सचिन मोतीराम चौरे यांचे आठंबे येथील एका मुलीशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते। दोघांच्या विवाहाबाबत चर्चा सुरू होती। या संदर्भात दोन्ही कुटुंबियांमध्ये अनेक बैठका झाल्या, मात्र मुलींच्या काही नातेवाईकांचा या विवाहाला विरोध असल्यानं वाद निर्माण होत होता। सोमवार दिनांक 15 जून रोजी सकाळच्या सुमारास कणेरवाडी इथं मुलीच्या नातेवाईकांच्या घरी विवाहासंदर्भात चर्चा सुरू असताना योगेश मोहन बागुल, प्रकाश मोहन बागुल दोघे राहणार साकोरेपाडा तालुका कळवण आणि रमेश महादू पवार राहणार चनकापूर तालुका कळवण हे तिथं आले। यावेळी त्यांनी सचिन चौरे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। वाद विकोपाला गेल्यानंतर योगेश बागुल यानं अचानक धारदार चाकू काढून सचिन चौरे यांच्या छातीवर आणि डोक्यावर वार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला। घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, तर जखमी सचिनला तातडीनं उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले। या घटनेमुळे नरुळ, आठंबे आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत सचिन चौरे यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादामुळे एका तरुणाचा बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सचिनचे वडील मोतीराम एकनाथ चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।